हॅलो, वेलकम बॅक टू फूड मेनिया मराठी. मी दर्शन आणि आज आपण बनवत आहोत अशी एक स्वीट डिश की जी प्रत्येक घराघरात सहज सोप्या रीतीने बनवली जाऊ शकते. तर चला बघूया कुठली आहे ही डिश. तर आपण बनवतोय कलाकंद आणि कलाकंद बनवण्यासाठी या ठिकाणी आपण वापरतोय 1 लिटर दूध. तर दूध आपल्याला कुठलं वापरायचं आहे? दूध हे फुल फॅट दूध किंवा फुल क्रीम दूध जे असतं कुठल्याही प्रकारचं ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. या ठिकाणी मी अमूलचं बफेलो फुल फॅट दूध 1 लिटर या ठिकाणी यूज करतो आहे. दुसरी गोष्ट, कलाकंद ज्या भांड्यात आपल्याला बनवायचं आहे ते भांडं जरा थिक किंवा जाड असलं पाहिजे, जेणेकरून दूध आपल्या खाली लागणार नाही आणि जाड भांडं हे कधीही योग्य. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर लोखंडी कढई किंवा लोखंडी भांडं असेल तर त्यात कलाकंद बनवलेलं कधीही उत्तम. तर आपण या ठिकाणी स्टीलच्या भांड्याचा वापर केलेला आहे आणि ते जरा जाड आहे योग्य पद्धतीने. तर आपल्याला दुधाला उकळायचं आहे फुल फ्लेम गॅसवरती आणि त्याला सतत ढवळत राहायचं आहे. तर बराच वेळ, कमीत कमी 20 ते 25 मिनटाची ही प्रोसेस असणार आहे. तर 20 ते 25 मिनटाचा वेळ आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. आपण या ठिकाणी घेतलेले जे काही 1 लिटर दूध आहे ते आटत 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 हे फार कमी होणार आहे आणि शेवटी आपण त्याच्यावरती प्रोसेस करून कलाकंद बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता जवळपास 5 ते 10 मिनटं झालेले होते, 10 मिनटं झालेले होते आणि या ठिकाणी दूध हे कंटिन्युअस आपलं फुल फ्लेमवरती उकडत ठेवलेलं आहे. तर आटून आटून हे दुधाचं प्रमाण देखील बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे दूध आटवून घ्यायचं आहे. ज्या लेवलला दूध हे अर्धं होईल त्यावेळेला आपण यामध्ये घालणार आहोत साखर. तर साखर अंदाजे ही 150 ते 200 ग्रॅम साखर या ठिकाणी मी वापरलेली आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही याला कमी किंवा जास्त हे करू शकतात. आता साखर टाकल्यानंतर काय होईल, दुधाचा रंग हा जरा बदलू शकतो. या ठिकाणी फेंट येल्लो कलर या ठिकाणी दुधाला येऊ शकतो. तर परत आपल्याला तीच सेम प्रोसेस कंटिन्यू ठेवायची आहे. साखर घातल्यानंतरसुद्धा दूध हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हलवत असताना भांड्याच्या बाजूला जी काही साय किंवा जो काही थर लागलेला असतो तो सुद्धा आपल्याला चमच्याने सरकवत जायचं किंवा काढत जायचं आहे. दुधाचं प्रमाण बऱ्यापैकी अजून कमी झालेलं होतं. या स्टेजला आपण या ठिकाणी घातलेली आहे विलायची पूड. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण की हे आपल्या चव एन्हान्स करते कलाकंदमध्ये. तुम्हाला कलाकंद विलायचीची टेस्ट आवडत असेल तर नक्कीच वापरू शकतात. जवळपास 20 मिनटं उकळल्यानंतर दुधाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने झालेली आहे आणि अजून पुढचे 5 ते 7 मिनटं उकळल्यानंतर आपल्याला प्रॉपर कलाकंद मिळेल ते अशा पद्धतीने. तर या कंडिशनला आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे, कारण की फुल फ्लेम असलं, जर तुमची फुल फ्लेम असेल हे कलाकंद जळू शकतं आणि त्याला ब्राऊन कलरचा रंग येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला न जाळता आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. या ठिकाणी आपलं पूर्णपणे कलाकंद तयार झालेलं होतं. सर रवाळ कलाकंद ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला ते मिश्रण एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे आपल्याला पूर्णपणे ड्राय करायचं नाही. जरा ओलसर कलाकंद हे जरा ओलसर असतं, तर त्या पद्धतीने आपल्याला हे कलाकंद ठेवायचं होतं. आपण मिश्रण थंड केल्यानंतर एका कंटेनरमध्ये याला काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपलं हे छान असं घरगुती कलाकंद तयार झालेला आहे. जरा वेळ मी याला फ्रीजमध्ये ठेवेल आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी या कलाकंदचा आस्वाद घेईल. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा ही कलाकंदची रेसिपी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.